मित्रांनो खूप दिवसानंतर एवढं म्हणजे हा मित्रांनो, वेलकम टू द एंगल स्पॉट फिशिंग टॅकल. आज हा एक लूर कसा चालतो ते बघण्यासाठी आलेलो आहे. ॲक्च्युली वारा खूप आहे, लूर मस्त आहे. आता बघूया काय होत आहे ते. हे बघा लूर, हा टॉप वॉटर लूर आहे. तर टॉप वॉटरवरती याची ॲक्शन खूप चांगली येते. हे बघा दिसतोय तुम्हाला, वारा खूप जास्त आहे. ट्राय करतो तुम्हाला दाखवायचं, बघतो कसं काय करू शकतो. इथे जरासं खाज पडली, बघ काय होतं. कुठला टॉप वॉटर अट्रॅक्ट होणारा मासा असेल तर मारेल. मोस्टली कोकार. पाणी सगळं खाली गेलं त्याच्यामुळे कोकार असेल असं वाटत नाही. थोडी असली तर त्याला बघणार नाही, बघून घेणार नाही, फट करून मारणार त्याला. खूप मस्तच चालतोय लूर, खूप मस्तच चालतोय. वॉटरवरती फिरवण्यासाठी मस्त लूर आहे. आत्ताच डिलिव्हर झालाय. पण ह्याचं मुवमेंट बघा, मुवमेंट एवढं मस्त आहे ना. वारा एवढा जबरदस्त आहे की माझ्या रॉडचं धनुष्यबाण होत आहे. मस्तच चालतोय. मला मासा मिळो नाही मिळो, लूर फिरवायला मजा येते. ह्याचा जास्त उपयोग कुठे होईल माहिती आहे का मित्रांनो? जिथे कोरल आहे तुमच्या इथे, म्हणजे मॅनग्रोव्ज आहेत, मॅनग्रोव्ज आहेत ज्या साईडला, तिथे तुम्हाला खूप उपयोग होईल. मॅनग्रोव्ज म्हणजे कांदळवन, ज्याच्या खाली चणाकी, तांबोशी, मोठ्या मोठ्या चणाकी, मोठ्या मोठ्या तांबोशी असतात. त्याच्या रिअरला एक अँकर आहे, तो तुम्हाला फक्त जस्ट अँकर चेंज करावा लागेल. तो अँकर तसा आहेच व्यवस्थित, बट जर तुम्हाला हे वाटतंय तर बिकिकेचा अँकर लावा. काहीतरी होतं तिथे. आता तिथे फेकला तिथे. वारा बघा ना, वारा कसला जोरात वारा आहे. हे पाणी खडूळ झालंय ते त्याच्यामुळे झालं नाही, ते सगळं काम चालू आहे समोर, त्याच्यामुळे तो वारा हे होतोय. समोरचे काम चालू आहे जेटीचं, त्याच्यामुळे पाणी जरा खडूळ होतंय.
तो जो वॉर्टेक्स तयार करतोय ना मागच्या साईडने, तो वॉर्टेक्स एवढा चांगला दिसतोय ना, कारण खूप लांबपर्यंत त्याचा इफेक्ट पडणार आहे. कारण हा ज्या प्रकारे चालतोय ना, खूप मस्त चालतोय हा लूर. हे बघा लूर एकदा दाखवतो तुम्हाला. हे बघा असा लूर आहे. मागचा मी तुम्हाला सांगितलं जो अँकर आहे तो तुम्हाला चेंज करावा लागेल. हा बॅक साईडचा अँकर तेवढाच तुम्हाला चेंज करावा लागेल. बाकी लूर खूप मस्त आहे, चालतोय मस्त, ॲक्शन मस्त आहे. जर तुम्हाला कोकारी वगैरे पकडायचे असेल किंवा टॉप वॉटर अट्रॅक्टिव्ह फिशेस जे आहेत ॲट्रॅक्ट करतात, तर त्या सगळ्या फिशेससाठी हा एक छोटासा लूर आहे. ह्याच्यामध्ये मोठी साईज पण येते, बट हा छोटा असल्यामुळे इझिली बाकीच्या पण फिशेस म्हणजे मोस्टली तुम्हाला कॅच ह्या छोट्यावरती होतील. मोठ्यावरती पण तुम्हाला कॅच होणारच 100% मोठा मासा असेल तर. बट प्रॉबॅबिलिटी वाढवण्यासाठी तुम्हाला हा छोटा लूर असा यूज करावा लागेल. आपण लास्ट कास्ट करूया आता. हा मित्र मासे पकडण्यासाठी काही व्हिडिओ नव्हता, हा फक्त व्हिडिओ होता लूरचं ॲक्शन कसं आहे काय आहे ते चेक करण्यासाठी. मी 30 पाऊंडर लीडर यूज करतो आहे, त्याच्यामुळे त्याची ॲक्शन अजून चांगली होते. स्प्रोचा रॉड आहे डायवा फॅन्टम पॉवर. रील आहे शिमानो स्टॅटिक सॉल्ट वॉटर SW 5000 XG. हे जॅपनीज व्हर्जन आहे, इंडियात नाही आहे. आता जे लॉन्च झालं आहे ते व्हर्जन नाही आहे, इट्स प्रॉपरली जॅपनीज व्हर्जन. रॉडकडे लक्षच दिलं नाही, रीलकडे थोडं क्लीनअप करायला पाहिजे. कास्टिंग मस्त होते, कास्टिंग मस्त चालतो भारी. वारा बघा. आज आता जरा ऊन कमी आहे म्हणून मित्रांनो मी हिम्मत केली ह्याची. ऊन खूप जास्त आहे इकडे. चला एंड ऑफ द शो एकदा बघून घ्या. वेंगुर्ला हे बंदराची जागा आहे, तिथे एक बोट आहे उभी फक्त, आणि इथे जेटीचं काम सुरू आहे. खूप मस्त आहे. तिथे मित्रांनो कायाकिंग चालतात त्या साईडला समोर, जिथे केबल ब्रिज आहे तिथे कायाकिंग चालतं. खाली कायाक लागलेले आहेत. चला मित्रांनो, बाय बाय.